नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी हरीश लातूरकर आपल्या सर्वांचे या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण 8वी स्कॉलरशिप व NMMS यांचा हा रेकॉर्डिंग क्लास पाहत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हा रेकॉर्डिंग क्लास झूम क्लासद्वारे घेतलेला आहे. आपले यूट्यूब लाईव्ह क्लास हे 15 जूनपासून यूट्यूब लाईव्ह सुरू होणार आहेत. आपले यूट्यूब लाईव्ह क्लास हे विनामूल्य असणार आहेत, परंतु ज्यांना झूम मीटिंगवर जॉईन व्हायचं आहे, ज्यांना झूम मीटिंगवर क्लास करायचा आहे, त्यांच्यासाठी आपण खर्च म्हणून एक माफक फी घेत आहोत. जर तुम्हाला झूम मीटिंग जॉईन करायची असेल तर समोर जी स्क्रीन येणार आहे शिकवताना, त्या स्क्रीनवर खालच्या बाजूला जो मोबाईल नंबर दिला आहे, त्या मोबाईल नंबरवर तुमच्या आईवडिलांना तुम्ही कॉल करायला सांगू शकता. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब लाईव्हचं नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त व्हावं यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन दाबून ठेवा, म्हणजे ज्या वेळेस मी व्हिडिओ अपलोड करीन किंवा ज्या वेळेस मी यूट्यूब लाईव्ह येईन त्यावेळेस तुम्हाला तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन प्राप्त होईल. विद्यार्थी मित्रांनो, माझं टीचिंग तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. हा व्हिडिओ तुमच्या वर्गमित्रांपर्यंत शेअर करा. ठीक आहे, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लक्षात ठेवा, एकच ध्यास NMMS व 8वी शिष्यवृत्ती, एकच ध्यास NMMS व 8वी शिष्यवृत्ती प्राप्त करणे हा आपला एकच ध्यास असणार आहे. त्यामुळं त्या ध्येयाप्रत जाणीव ठेवून सर्वांनी कामाला लागा. चला तर विद्यार्थी मित्रांनो, पाहूया आपण आजचा क्लास. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज पाहूया गुणोत्तर प्रमाण व चलन, रेशो अँड प्रपोर्शन या टॉपिक मधला 8वी स्कॉलरशिप मधील नवनीत स्वाध्याय 11.2. आजच्या या तासाला आपण नवनीत स्वाध्याय 11.2 मध्ये 9च्या 9 प्रश्न पाहणार आहोत. त्यातला पहिला प्रश्न मी स्क्रीनवर घेतोय. हा, पहिला प्रश्न स्क्रीनवर आलेला आहे. पहिला प्रश्न मनातल्या मनात वाचा. 2 लिटर व 500 मिली या राशीपैकी दुसऱ्या राशीचे पहिल्या राशीशी असलेले गुणोत्तर किती? आता इथं बघा, लक्षात घ्या, 2 लिटर व 500 मिली ह्या ज्या दोन राशी आहेत त्या एका एककात आहेत का? सांगा. हो सर. नाही. 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 मग पहिलं काम काय आपलं, त्या दोन राशी एका एककात केलं, हे पहिलं काम असणार आहे आपलं. ठीक आहे, त्या दोन राशी ज्या आहेत एका एककात. 2 लिटर, 2 लिटर म्हणजे किती मिली आहे? 2000 मिली. 2 लिटर म्हणजे 2000 मिली. म्हणजे 1 लिटर बरोबर किती असतं? 1 लिटर बरोबर 1000 मिली. 1000 मिली असतं. 2 लिटर बरोबर किती मिली? 2000. मिली. ठीक आहे, आणि 500 मिली. दुसरं काय, दुसरी राशी काय? 500 मिली. आता प्रश्नामध्ये जी खोच आहे, ती खोच, प्रश्नातली जी खोच आहे किंवा जो प्रश्न आहे ते बारकाईने वाचा. काय म्हणलं रे? या राशीपैकी दुसऱ्या राशीचे, चे शब्द कोणाला लागलाय? दुसऱ्या राशीला लागलाय. 500. त्यामुळे पहिल्यांदा कोणतं घ्यावं लागेल? दुसरी राशी पहिल्यांदा घ्यावं लागेल. दुसऱ्या राशीचे म्हणजे 500चे, हा, पहिल्या राशीशी म्हणून 2000 खाली, यांचे गुणोत्तर किती? हे गुणोत्तर सोडवावं लागेल. बरोबर आहे. 500 अगोदर काय घेतलं कळलं? कारण प्रश्नामध्ये काय सांगितले? दुसऱ्या राशीला चे हा शब्द लागलाय म्हणून 500 मी पहिल्यांदा घेतलं आणि 2000 मी दुसऱ्यांदा घेतलं. 500 बाय 2000 सोडवा. ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2. ओके. 5 चोक 20. हा, 2 शून्य गड्डे, 2 शून्य गड्डे, 5 ने 20 ला बघितला, 5 चोक 20, 1/4. 1/4 म्हणजे काय? 1 जसे 4. ऑप्शन नंबर 2 हे आपलं उत्तर आहे. समजतंय का सगळ्यांना? हो सर. हो सर. हो सर. आयुष करते, समजतंय समजते सर. का रे? हो सर. हा, पुढे जाऊया. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. प्रश्न लिहून सर घेतलाय? तुमचा आवाज क्लिअर येत नाही. बर, आता येतोय सर का? तुमचा आवाज क्लिअर येत नाही. आता आवाज क्लिअर येतोय माझा? हो येतोय आता. हो सर. दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. हा, हा प्रश्न पण तसाच आहे. 24 मिनिटांचे 72 सेकंदाशी असलेले गुणोत्तर किती?
आता इथं बघा 24 मिनिटे आणि 72 सेकंद. ह्या दोन राशी वेगवेगळ्या एककात आहेत. त्या दोन राशीला एका एककात करून घ्यावं लागेल आपल्याला, एका एककामध्ये. ठीक आहे. 24 मिनिटे म्हणजे किती सेकंद करा बरं. 1440 सेकंद. बर, 24 × 60 करायचं. ठीक आहे, 24 × 60 करा. 1440 बरोबर आहे. हो सर, बरोबर आहे. हो सर. ओके. आणि दुसरं काय 72 सेकंद आहे. दुसरी राशी कोणती आहे? 72 सेकंद आहे. चे कुणाला लागलाय? चे चे हा शब्द कुणाला लागलाय? 24 मिनिटांचे लागलाय. म्हणजे पहिल्यांदा 14,440. काय 1440 ही घ्यावं लागेल राशी पहिल्यांदा. दुसऱ्यांदा काय घ्यावं लागेल? 72 घ्यावं लागेल. त्यांचा भाग घालायचा आहे. आता बघा 12ने भाग जातो. 12 × 72. 12चा वर्ग काय असतो रे? 144, म्हणून 12चा भाग गेला. 1440 मी 12ने भाग घातला. 12चा वर्ग 144 आहे, म्हणून इथं 12ने भाग गेला. पुढे 0 आहे म्हणून 0. त्यानंतर 6ने 120ला भाग घालतोय. 6 × 1 = 6. 6 × 2 = 12. 0ला 0. उत्तर काय आलं? 20/1 आलं. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे 20/1. समजते सगळ्यांना? हो सर. हो सर. हो सर. लिहून घ्या. ठीक आहे, आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न स्क्रीनवर आलेला आहे. ओके. या पद्धतीचा प्रश्न आपण काल सोडवला होता बघा. कालचा जो पहिला प्रश्न होता तो याच पद्धतीचा होता बघा. तुम्हाला गुणोत्तर दिलेत अ व ब आणि अ व क चे, ते या पद्धतीने सोडवायचे. हो, तर बघा आपण सोडवूया. अ जसे ब, दोघाचं गुणोत्तर दिले, आपण तिघाचं गुणोत्तर काढतोय. ठीक आहे, आपण तिघाचं एकत्र गुणोत्तर काढणार आहे. ठीक, काल आपण सोडवलं या प्रकारचा प्रश्न. अ अ व ब यांचं गुणोत्तर किती रे? 3/4 आहे. त्यानंतर अ व क यांच्या पगाराचं गुणोत्तर किती आहे? अ व क च दिले का? 1/2. बर, 1/2. एक मिनिट. बर, अ व क च दिले 1/2. बर, तर हा वेगळ्या पद्धतीने सोडावा लागेल, कारण इथं ब आणि क चं गुणोत्तर दिलं नाहीये. तर वेगळ्या पद्धतीने आपल्याला सोडावं लागेल. ठीक आहे, आता पहिल्यांदा अ व ब चं गुणोत्तर दिले. अ व ब चं गुणोत्तर काय दिले? 3/4. म्हणजे अ चा पगार जो आहे तो 3x आहे. मी तर लिहितोय अ चा पगार. अ चा पगार काय आहे? 3x. हा, आणि ब चा पगार काय रे? ब चा पगार गुणोत्तरात काय असणार आहे? 4x. 4x असणार आहे. 4x बरोबर ब ला किती पगार दिले प्रश्नामध्ये? ब ला पगार दिला 32,000. ब ला किती पगार दिला? 32,000. 4x बरोबर 32,000 झालं. आता x ची किंमत काढा. x बरोबर 32,000 8,000. भागिले 4. 4×8 = 32. उत्तर काय आलं? 8,000. x बरोबर 8,000 आलं. ठीक आहे, मग अ चा पगार काढा. अ चा पगार 24. 3 × 24,000. 3 24,000. × 8,000 बरोबर 24,000. आता आपल्याला काय विचारले प्रश्नामध्ये? तर अ ला क पेक्षा किती रुपये पगार कमी आहे विचारले. म्हणजे क चा पगार काढावा लागेल. आता बघा अ व प च्या पगाराचं गुणोत्तर बघा. अ व क च्या पगार, अ चा पगार, अ व क चं गुणोत्तर दिले. अ व क चं गुणोत्तर दिलेलं आहे 1/2. मग अ चा पगार 1x असेल, म्हणजे 24,000 असेल अ चा पगार. ठीक आहे, तर क चा पगार काय असणार आहे रे?
क चा पगार काय असणार आहे 2x असणार आहे. 4,000. काय असणार आहे 2x असणार आहे. मग x बरोबर 24,000 आहे. मग 2x म्हणजे काय असणार आहे 2 गुणिले 24,000 48,000. बरोबर 40,000. 48. प्रश्नामध्ये काय 48,000. विचारले ते बघा बारकाईनं. प्रश्नामध्ये म्हटले अ ला क पेक्षा किती रुपये पगार कमी आहे. 24,000. अ ला क पेक्षा किती पगार कमी आहे सांगा. 24,000. 24,000. कमी पगार 24,000. 48,000 वजा 24,000. उत्तर काय आलं सांगा. सर मला एक डाऊट आहे. हा विचारा. म्हणजे वरती तिथं 8,000 आले ना एक्स बरोबर, मग कुठं 8,000 आले. हा एक्स बरोबर. ते अ व ब चं गुणोत्तर वेगळं आणि अ व क चं गुणोत्तर वेगळं. ठीक आहे. कशावरनं धरलं हे हे बघ गुणोत्तर? इथं बघ अ व ब चं पगाराचं गुणोत्तर 3 जसे 4 दिलं होतं प्रश्नामध्ये बघ. ठीक आहे. त्याच्यावर आपण अ चा पगार काढला 24,000ला. एक्स बरोबर 8,000 त्याच्यावरून. ठीक आहे. त्यानंतर पुढे काय दिले अ व क यांच्या पगाराचे गुणोत्तर 1 जसे 2 दिले. सेपरेट दिले. दिले का नाही. हा मग मी अ व क चं गुणोत्तर 1 जसे 2 घेतलं. अ चा पगार 1x घेतलं. तर अ चा पगार मला माहित आहे ऑलरेडी तो किती आहे 24,000 आहे. मग 1x बरोबर काय झालं 24,000 झालं. समजते आता. आणि क चा पगार काय 2x. हो. मग 100 किंमत काय असणार इथं 24 असणार ना. इथं गुणोत्तरच हा, पकडायचंय अ आणि क च पकडायचंय. येतं समज. लक्षामध्ये. हा. नाव आणि शाळेचं नाव रिनेम करा सगळ्यांनी. स्वराली नाव रिनेम कर. हा पुढच्या प्रश्न लिहून घेतलं सगळ्यांनी. हा मयंक बोल. हो सर. थांबा सर. ओके पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. लिहून घेतलं असेल सगळ्यांनी. चला पुढचा प्रश्न आलाय. राम व श्याम यांनी आपले भांडवल 203 वर्षांच्या मुदतीत गुंतवले होते. त्यांच्या नफ्यांचे गुणोत्तर 3:2 आहे. तर भांडवलाचे गुणोत्तर किती. आता बघा हा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे. या प्रश्नासाठी एक सूत्र आहे. ते सूत्र आपल्याला वापरावं लागतं. ते सूत्र वापरलं तर उत्तर येतंय. तुमच्या नवनीतच्या पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा तुम्हाला हिंट म्हणून हे सूत्र दिलेलं आहे. ठीक आहे. नवनीतच्या आर्टिस्ट स्कॉलरशिपच्या नवनीतमध्ये पण हे सूत्र दिले. काय सूत्र आहे ते. तर भांडवलाचे गुणोत्तर सूत्र देतो मी. भांडवलाचे गुणोत्तर मुदतीचे गुणोत्तर. गुणोत्तर दिले मुदतींचे गुणोत्तर. मुदतींचे गुणोत्तर गुणोत्तर बरोबर नफ्यांचे गुणोत्तर. हे सूत्र तुम्हाला हिंट म्हणून पुस्तकात सुद्धा दिलेलं आहे. ठीक आहे. नफ्यांचे गुणोत्तर. तर ह्या सूत्रात किमती ठेवायच्या आणि सोडवायचे. शिवम फडतरे लक्ष द्या. वगैरे रिॲक्शन देऊ नका. हा भांडवलाचे गुणोत्तर काय आहे. तर आपल्या भांडवलाचे गुणोत्तर काढायचंय बरोबर आहे. हे भांडवलाचे गुणोत्तर आपल्याला काढायचे. मग मी जसं लिहिलं. मुदतीचे गुणोत्तर काय सांगितले तुम्हाला. तर मुदतीचे गुणोत्तर 2/3 आहे. ते आहे 2/3 2 जसे देईल. मग मुदतीचे गुणोत्तर मी 2/3 लिहितोय. ठीक आहे. अपूर्णांकाच्या स्वरूपात लिहितोय. नफ्यांचे गुणोत्तर काय दिले. नफ्यांचे गुणोत्तर तुम्हाला दिले प्रश्नामध्ये 3:2 दिले. काय दिले 3:2. मग मी पण लिहितो 3:2. ठीक आहे. आता सोडवा. 2/3 ला राईट हँड साईडला घेऊन जावा. ठीक आहे. भांडवलाचे गुणोत्तर भांडवलाचे गुणोत्तर बरोबर राईट हँड साईडला ऑलरेडी काय आहे 302 आहे. हे 2/3 हे 2/3 राईट हँड साईडला गेलं. हा मग काय होणार आहे. इथं गुणाकारात इकडे जो काय होणार भाग करत जाणार आहे. 2:3. आता अपूर्णांकाचा भागाकार म्हणजे काय करायचं सांगा. अपूर्णांकाचा भागाकार म्हणजे काय करायचं असतं गुणाकार व्यस्त करायचं असतं दुसऱ्या अपूर्णांक. ते 302. लगेच चुकले का रे. नाही सर. हा
मला पर्याय मी इकडे चुकीची उत्तर टाईप सर. केलेत. पर्याय मी चुकीची टाईप केलेत. आपलं बरोबर आहे. हा बघा, तर अंश अंशाचा गुणाकार करा. 3 त्रिक 9, 9/4. इथे पर्याय आहेत ना, हे मागच्या प्रश्नाचे पर्याय आहेत बरं का. हे पर्याय मागच्या प्रश्नाचे पर्याय आहेत. हे पर्यायामध्ये उत्तर नाहीये. ठीक आहे, आपलं उत्तर काय असणार आहे? 9 जसे 4 असणार आहे. पर्याय क्रमांक 2 सर. हा, पर्याय क्रमांक 2. इतर टाईप केलेले प्रश्न हे मागच्या प्रश्नाचे पर्याय आलेले आहेत. हे प्रश्न या प्रश्नाचे पर्याय नाही आहेत हे. ठीक आहे, 9 जसे 4 हे आपलं उत्तर असणार आहे. येतं लक्षामध्ये? लिहून घेतलं? सर हो सर. हा, हो विचारा. सर. सर तिथं भांडवलाचे गुणोत्तर काढताना आपण भागाकार का केला? म्हणजे इथं का, हे बघ, हे 203 आहे ना, हे लेफ्ट हँड साईडला होतं. हे इथं बघ, गोल केलेलं दिसतंय का? हा हे राईट हँड साईडला घेऊन गेलो. हे गुणाकारात होतं, राईट हँड साईडला गेलो, भागाकारात झालं. कळतंय? पण सर तिथं ती गुणाकारात कसं होतं? हे काय सूत्रच आहे की, भांडवलाचे गुणोत्तर गुणिले मुदतीचे गुणोत्तर. मुदतीचे गुणोत्तर काय आहे? 2 जसे 3 म्हणजे 203 आहे. हा हा बरोबर आहे. समजलं. हा, बाकीचं काय आपण स्टेप सोडवलेत, बाकीचं आपण खालचं. हम्म? हम्म. असं समजलं सगळ्यांना? हो सर. हो सर. भूमिका आली का? भूमिका भूमिका यादव आली का? नाही आली. स्वराली गायकवाड, स्क्रीनशॉट घ्या आजचा. स्वराली स्वराली गायकवाड. हो सर, घेते. आता बघा. हा, तर आपलं डेका डेसी अशा पद्धतीने आलेलं आहे. ठीक आहे. आता आपल्याला ह्या ज्या राशी आहेत, 2.7 डेका लिटर, 85 डेसिलिटर, तर या राशी आपल्याला एका एककात करून घ्याव्या लागतील. ठीक आहे. तुम्हाला किलो, हेक्टो हे माहिती आहे का तुम्हाला? 5 किलो तुम्ही स्कॉलरशिप मध्ये शिकलाय बघा. हा, किलो, हेक्टो, डेका, डेसी, मिली, हा, त्या पद्धतीने सोडून घ्यावं लागेल. ठीक आहे. कसं करावं लागेल बघा. आता 1 डेका लिटर बरोबर किती डेसिलिटर हे आपण समजून घेऊया. 1 डेका लिटर बरोबर 100 डेसिलिटर. 1 डेका लिटर म्हणजे किती असतं? 100 डेसिलिटर असतं. ठीक आहे. मग 2.7 डेका लिटर, 2.7 डेका लिटर म्हणजे किती डेसिलिटर असणार आहे? 2.7 गुणिले 100 करावं लागणार आहे. बरोबर आहे का? हो. हा, इथला एक पॉईंट कटला, इथला एक शून्य कटला. पॉईंट काढण्यासाठी शून्य काढला. ठीक आहे. 27 गुणिले 10 270. दोनशे समजते श्रेया? सत्तर 200. हा, आता बघा, 2.7 डेका लिटर म्हणजे काय झालं रे? 270 डेसिलिटर झालं. डेसिलिटर. हा, आता बघा, आता लक्ष कडे द्या. तर आता दोन्ही क्वांटिटी आहेत. हा, 270/45 गुणोत्तर काढायचंय. काढा, भाग द्या. आता समजा मी 9 भाग दिला. हा, 9 भाग दिला. 9×5 = 45, 9 त्रिक 27, शून्यला शून्य. परत 5 भाग होते. 5×1 = 5, 5×6 = 30, म्हणजे काय आलं? 6/1 आलं. म्हणजे आपलं उत्तर काय आलं? 6/1. 6 जसे. समजतंय? हो सर. हो सर. फक्त ते कन्व्हर्जन जे आहे, डेका, हेक्टो, मिली, ते करून समजून घ्या. ते महत्व आपण टॉपिक मध्ये येणारच आहे, आपण शिकवणारच आहोत ते. हो सर. हा, आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न स्क्रीनवर आलेला आहे. एक रेल्वे ताशी 160 किमी वेगाने 4.25 तासात काही अंतर जाते. जर रेल्वेचा वेग 104 पट कमी केला तर तितक्याच वेळात ती किती अंतर जाईल? बरोबर आहे. हा, आता अंतराचं सूत्र काय रे? सांगा रे. अंतर बरोबर काय? तू एक वेग काय भागिले तर बरोबर वेग वेग गुणिले भागिले वेळ. वेळ. बर, आता बघा, पहिल्यांदा वेग ज्यावेळेस रेल्वे जात होती,
त्यावेळेस पहिल्यांदा वेग काय होता, तर पहिल्यांदा 160 किमी वेग होता. 160 किमी प्रति तास हा वेग होता सुरुवातीला. हा, आणि ती 4.25 तास अंतर जायची. 4.25 तास म्हणजे 4 तास 15 मिनिटे एवढा एवढा का ती अंतर जायची. ओके. मग रेल्वेचा वेग काय झाला रे, वेग 104 पटीने कमी झाला. म्हणजे वेग काय होता, पहिले 160 वेग होता, तो कमी झाला. तो कमी झाला म्हणजे किती कमी झाला, 104 पटीने कमी झाला. ठीक आहे. रेल्वेचा वेग कमी झाला म्हणजे किती झाला, 104 पटीने वेग कमी झाला. ठीक आहे. मग रेल्वेचा वेग 104 पटीने कमी झाला म्हणजे 160चा 104 पट. 160चे 104 काढा, किती होतं सांगा. 4 4 चौक 16 शून्य म्हणजे 40 किलोमीटरने कमी झाला रेल्वेचा वेग. 40 किलोमीटरने कमी झाला, 40 किमी नाही झाला, 40 किलोमीटरने कमी झाला. म्हणजे पहिल्याचा वेग काय होता रेल्वेचा, 160 होता, तो 104 पटीने कमी झाला. 104 पटीने कमी झाला म्हणजे 40 किमीने कमी झाला. म्हणजे नवीन वेग किती झाला रेल्वेचा, 120 किलोमीटर प्रति तास झाला. हे समजते का सगळ्यांना. हो सर. हा, आता बघा. हो सर. हा, मला वेग दिलाय आणि वेळ पण दिली आहे तुम्हाला, तर तुम्हाला अंतर काढायचं आहे. बरोबर आहे. अंतर बरोबर काय सूत्र आहे, अंतर बरोबर 2xy अपॉन वेग गुणिले वेग. वेग भाग अंतर बरोबर काय आहे, वेग गुणिले वेग, हे सूत्र आहे आपलं. ठीक आहे. आता वेग काय आपला 120 आहे आणि 4 तास 15 मिनिटे. 4 तास 15 मिनिटे. हा, हेला आपण डेसिमल मध्ये करायचं असेल तर आपण काय घेऊ शकतो, 4.25 घेऊ शकतो. इथं 25 म्हणजे मिनिटं नाही तर का, 25 मी डेसिमल मध्ये घेतलेलं आहे. इकडे लक्षात घ्या. 4 तास पूर्ण 15 मिनिटे. ठीक आहे. म्हणजे काय, 60 मिनिटाचे 4 भाग केले, 15 15 मिनिटं. ठीक आहे. मग एका भागाला मी 0.25 घेतलं, मी डेसिमल मध्ये घेतलं, दशांश अपूर्णांकात घेतलं. जे मिनिटं जे आहेत ते 0.25 म्हणजे घेतले, म्हणजे दशांश अपूर्णांकात घेतले. हे समजते का सगळ्यांना. हो सर. हा, आता 120 गुणिले 4.25 करा गुणाकार, उत्तर येते तुमचं. बघा, शून्यला शून्य 12 मल्टिप्लाय करतोय, 12 पंचे 60, 40 6, 12 दूनी 24, 24 आणि 6 30, 4 3, 12 चौक 48, 48 आणि 3 51. पॉईंट किती अंकांचा पॉईंट आहे, 2 अंकांचा पॉईंट आहे. 2 अंकांचा पॉईंट 510. 510 किलोमीटर आपलं अंतर किती असणार आहे, 510 किलोमीटर. समजतं का सगळ्यांना. हो सर. अजून एका पद्धती करून हो दाखवतो. सर. 4.25 तास आहे. 4.25 तास म्हणजे ते 4.25 कसं घेतलं हे बऱ्याच जणांना समजत नाही, त्यामुळे त्यासाठी थोडी वेगळी पद्धत अजून वापरतो. इकडे बघा, 120 पहिल्यांदा 4 तासाचं अंतर काढूया आपण. 4 तासाचं अंतर काढूया. एका तासाला 120 जातं, मग 4 तासाला किती जातं, 12 गुणिले 4, 12 चौक 48, 480 जातं. है नाही. आणि एका तासाला 120 जातं, मग एका तासाला 120 जातो रेल्वे, बरोबर आहे. अर्ध्या तासाला 60 जाते, बरोबर का नाही. अर्ध्या तासाला किती अंतर जाते, 60 अंतर जाते. मग 15 मिनिटं किती अंतर जाईल, 30. 15 मिनिटाला 30 अंतर जाईल. 30. हा, म्हणजे हे 480 काय आलंय, 4 तासाचं आलंय. मग यामध्ये 15 मिनिटाचं मिळवा, 30 मिळवा, किती आलं उत्तर आपलं, 510. 510. 510 समजतंय? किलोमीटर. 510. हो समजते. हा, आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. आई, हा, आपण जाऊया पुढल्या प्रश्नाकडे. हा, पुढीलपैकी कोणत्या संख्यांचा गट प्रमाणात आहे. ठीक आहे. आता 4 संख्यांचा गट दिला असेल तर तो प्रमाणात कधी असतो रे. ठीक आहे. समजा ह्या 4 संख्या आहेत, लक्षात घ्या. A B C D या 4 संख्या आहेत.
त्या प्रमाणात कधी असतात ज्यावेळेस अंत्यपदाचा गुणाकार बरोबर मध्यपदाचा गुणाकार बरोबर असतं इक्वल असतं त्यावेळेस त्या संख्या प्रमाणात मध्यपदाचा असतात. गुणाकार. म्हणजे शेवटच्या दोन संख्या त्यांचा गुणाकार हा मधल्या दोन संख्याच्या गुणाकारा इतका असतो त्यावेळेस त्या संख्या प्रमाणात असतात. काल आपण शिकलोय इथपर्यंत समजतंय. हा आता हो बघा सर. 5 हो गुणिले सर. 20 5 गुणिले 20 किती रे 20 100 100 आणि मध्यपदाचा सर गुणाकार येतो ऑप्शन 15 नंबर आहे 3. 150. 50 मग गुणाकार इक्वल आहे का नाही नाही. मग या सगळ्या प्रमाणात असतील का नाही. नाही दुसरा पर्याय चेक करूया 5 गुणिले 100 500 500 500. मध्यपदाचा गुणाकार 20 गुणिले 20 400. 400 या संख्या इक्वल आहेत का रे नाही या संख्या नाही. प्रमाणात असतील का. नाही नाही. तिसरा पर्याय चेक करूया 5 गुणिले 20 100 हिशोबांचे 100 100. मध्यपदाचा गुणाकार 10 गुणिले 10 100 मध्यपदाचा गुणाकार बरोबर अंत्यपदाचा गुणाकार इक्वल आहे का. हो हो सर. तिसरा पर्याय कसा आहे प्रमाणात आहे. तिसरा गट कसा आहे प्रमाणात आहे. आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक 3. 3 समजतं हे सगळ्यांना. हो सर हो सर. आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. चला 4 संख्या प्रमाणात आहेत त्यांची अंत्यपदे 2 व 54 आहेत. मध्यम पदापैकी एक पद दुसऱ्या पदाच्या तिप्पट आहे तर मध्यम पदे कोणते. ठीक आहे आता 4 संख्या प्रमाणात असतील तर आपला फॉर्म्युला काय सांगा रे तर अंत्यपदाचा गुणाकार बरोबर मध्यपदाचा गुणाकार. ओके अंत्यपदाचा गुणाकार बरोबर मध्यपदाचा गुणाकार. आता इथं मध्यम पद माहिती आहे का रे आपल्याला. मध्यम पदापैकी एक मध्यम पद इथं बघा मध्यम पद जे आहे जे मध्यपद आहे त्यापैकी एक मध्यपद दुसऱ्या पदाचे तिप्पट आहे म्हणले. समजा एक मध्यपद एक्स आहे बघा लक्ष द्या सगळ्यांचं लक्ष इकडे असू द्या. समजा एक मध्यपद एक्स आहे मग दुसरं पद कसं असणार आहे तर मध्यम पदापैकी एक पद दुसऱ्या पदाच्या तिप्पट आहे. ठीक आहे समजा हे एक्स जी समजले तिथं आपण दुसरं पद समजले हे दुसरे मध्यपद आपण एक समजले. दुसरे मध्यपद काय आपण एक समजले तर पहिलं मध्यपद काय आहे दुसऱ्या पदाचे तिप्पट आहे म्हणजे दुसरं मध्यपद काय असणार आहे 3x असणार आहे. समजतंय का. हो सर. हो सर बघा एक मध्यपद x आहे एक सर. मध्यपद काय आहे x आहे. हा मग त्यापैकी दुसऱ्या पदाचे तिप्पट आहे मग हे जे x समजत दुसरं कसं असणार आहे तिप्पट असणार आहे. ठीक आहे समजते इथपर्यंत. हो सर. हा हो सर. अंत्यपदे काय तुम्हाला 2 आणि 54 दिलीत हो, म्हणजे अंत्यपदाचा गुणाकार 2 गुणिले 54 केलं मी. मध्यपद काय घेतली मी x गुणिले 3x घेतली. ठीक आहे गुणाकार करा 2 चौक 8 2 पंचे 10 ती x खाली 3x चा वर्ग. ठीक आहे x चा घातांक 1 आहे इथे x चा घातांक 1 आहे. घातांकाचा गुणाकार सॉरी पायांचा गुणाकार त्यावेळेस घातांकाची काय होते बेरीज होते. x अधिक 1 x अधिक 1 काय झाले x चा वर्ग झाला. ठीक आहे 108 ला मी 3 भागाकार केला बरोबर x वर्ग. हे 3 इकडं राईट हँड साईडला होतं लेफ्ट हँड साईडला गेल्यावर भाग करत गेलो 108 भागिले 3 काय उत्तर ते सांगा 36 36 येते. 36 बरोबर x वर्ग. हा दोन्ही बाजूचा वर्गमूळ घेऊया 36 चा वर्गमूळ 6 x वर्गाचं वर्गमूळ x बरोबर काय आलं 6 आलं. हा तर पहिलं मध्यपद 6 आलं. हा तर दुसरं मध्यपद काय असणार आहे रे 3x 6 आलं. दुसरं मध्यपद काय असणार आहे 3x आहे. 18 3 गुणिले 6 18 समजतंय. हो सर लिहून घ्या. लिहिलं सर रिजल्ट व्हायचंय परत
आता एकच प्रश्न राहिले शेवटचा, तो संपला तर व्हायचं नाहीये. आयुष कट्टे समजतंय का? हो सर. ओके, पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. हा, 9वा प्रश्न स्क्रीनवर आहे. एका मिश्र धातूच्या गोळ्याचे तांबे आणि कथील यांचं प्रमाण 86:14 आहे. तितक्याच वजनाच्या धातूच्या गोळ्यात तांबे आणि जस्त यांचे प्रमाण 58:42 आहे. दोन्ही धातूचे गोळे वितळून त्यापासून एक गोळा तयार केला तर त्यात कथील व जस्त यांचे प्रमाण किती? ठीक आहे, हा प्रश्न आहे. आता फक्त प्रश्न समजून घ्या, हा प्रश्न खूप सोपा आहे. दिसायला प्रश्न मोठा वाटतोय बरं का. हा, दिसायला प्रश्न मोठा दिसतोय, तर ऍक्च्युली हा प्रश्न समजून घ्यायला खूप सोपा आहे. कसा सोपा आहे तो आपण बघूया. ठीक आहे, हा, आता बघा, हा एक धातूचा गोळा आहे. हा पहिला गोळा, याच्यामध्ये काय रे, तांबे आहे आणि कथील आहे. ठीक आहे, तांबे आणि कथीलचं प्रमाण काय आहे याच्यामध्ये? 86:14 आहे. बरोबर का नाही? हा, म्हणजे काय, या पहिल्या धातूच्या गोळ्यामध्ये तांबे किती आहे? तांबे आहे 86x आणि कथील आहे 14x. ठीक आहे, 86 + 14 बेरीज करा किती होते रे? 100x होते. बरोबर का? 86 + 14 बेरीज करा किती होतं? 100x होतं. दुसऱ्या धातूचा गोळा घ्या, तितक्याच वजनाचा, वजन तेवढंच आहे. दुसऱ्या धातूच्या गोळ्यात काय आहे? तांबे आणि जस्त आहे. तांबे आहे आणि जस्त आहे. तांबे किती आहे? तांबे आहे 58, जस्त आहे 42. म्हणजे तांबे किती झालं? तांबे झालं 58x, जस्त झालं 42x. 58 + 42 करा किती होतं रे? 100x होतं. 100. ठीक आहे, आता ह्या दोन्ही धातू काय केलं? वितळला आणि दोन्ही धातूचा सर एकच गोळा तुमचा केला. आवाज नाही येते. किती? हा, हे जे दोन्ही धातू आहेत, ही दोन्ही धातू वितळले आणि त्यांचा एकच मोठा गोळा केला. एकच मोठा गोळा केल्यावर काय काय असणार आहे ह्याच्यामध्ये? तांबे किती असणार आहे? तांबे दोन्हीचं मिळून तांबे, दोन्ही धातूचं मिळून तांबे किती असणार आहे रे? 86 + 58, 86x + 58x. तांबे किती झालं सांगा? तांब्याची बेरीज करा. ठीक आहे, त्यानंतर कथील किती असणार आहे दोन्हीचं मिळून? कथील फक्त पहिल्याच धातूमध्ये होतं, पहिल्याच गोळ्यामध्ये होतं, तेवढंच कथील असणार आहे. ह्या वितळलेल्या मध्ये पण 14च असणार आहे. 144. आणि जस्त कुठं होतं रे? 144. जस्त दुसऱ्यामध्येच होतं, जस्त असणार आहे 42च असणार आहे. ठीक आहे, हे सगळे मिळून किती झालं रे? हे सगळे मिळून 200 होते. होतंय का? हा, आता तुम्हाला काय विचारले? तुम्हाला प्रमाण विचारले, तिथे धातूचा गोळा जो नवीन तयार केलाय, त्या नवीन धातूच्या गोळ्यातील कथिलाचं प्रमाण आणि जस्ताचं प्रमाण विचारले. आता मला सांगा, नवीन धातूच्या गोळ्यामध्ये कथील किती आहे सांगा? 14x आहे. 14. जस्त किती आहे नवीन धातूच्या गोळ्यामध्ये? 42x आहे. 42. x x कॅन्सल, x x कॅन्सल, 14 1 14, 14 त्रिक 42. 14 त्रिक 42. हा, उत्तर काय आलं? 1 जसे 3. नाहीये ना? नाही व्हायचं, 1 जसे 3. उत्तर काय आलं? 1 जसे 3. ओके, सोपा आहे का अवघड आहे रे हा प्रश्न? सोपा आहे. सोपा आहे सर. हा प्रश्न दिसायला मोठा दिसतो, त्यामुळे अवघड वाटतो, पण प्रश्न खूप सोपा आहे. आपण मांडणी व्यवस्थित केली की आपल्याला कळालं काय काय आहे ते. ठीक आहे, लिहून घेतलं सगळ्यांनी? हो. हा, रिजॉईन हो, व्हायचं हो, नाही, सर. कारण आज जे आपले 9 प्रश्न होते 11.2 मधले, ते सगळे 9च्या 9 प्रश्न संपलेत. मला वाटतं वेळ थोडा जास्त लागेल, पण लागला नाही, सोपे प्रश्न होते. ठीक आहे, उद्या आपण समचलन आणि व्यस्तचलन घेणार आहोत.
उद्या आपण समचलन व व्यस्तता घेणार आहोत. 11.3 आपण उद्या घेऊया. ठीक आहे. चालेल. हा सर होमवर्क काय आजचं? हा तुला काही डाऊट आहे का? विचारा, काही डाऊट असतील तर. आजचा होमवर्क काय? आजचा होमवर्क सांगतो तुम्हाला. काल मी तुम्हाला सूक्ष्मजीव व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण याचा व्हिडिओ दिला होता. दिला होता का? हो हो सर. सर्वांनी पाहिलाय का? हो सर. नाही पाहिले. हो बरेच मला माहिती आहे, बरेच काही काही जण अजिबात होमवर्क करत नाहीयेत. हा तर तो सूक्ष्मजीव आणि सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण भाग 1 दिला होता. आज तुम्हाला सूक्ष्मजीव व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण भाग 2 दुसरा भाग देणार आहे. आज तुमचा तो टॉपिक संपेल. ठीक आहे. त्यानंतर हा टॉपिक संपला की पुढे 1-2-3 दिवस अॅनिमेशनच्या स्वरूपामध्ये तोच टॉपिक तुम्हाला अॅनिमेशनच्या स्वरूपातला व्हिडिओ देणार आहे पुढच्या त्याच टॉपिकचा. सूक्ष्मजीव व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण त्याच टॉपिकचा तुम्हाला अॅनिमेशनच्या स्वरूपातला व्हिडिओ देणार आहे पुढे परवा दिवशी. ठीक आहे. आजचा होमवर्क आहे तर भाग 2 पाने, सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण हा भाग 2 पाने. त्यानंतर आज शिकवलेले प्रश्न परत सोडवणे. ओके. आज शिकवलेले प्रश्न परत सोडवणे. ठीक आहे. त्याच पद्धतीनं जे विद्यार्थी फक्त स्कॉलरशिपला आहेत, एनएमएसला नाहीत, त्यांनी सुद्धा विज्ञानचा घटक करा. विज्ञान विषय आहे आपल्याला 8वीला. मी स्कॉलरशिपला आहे मग मी विज्ञान नाही केलं तर चालतं असं करू नका. हा विज्ञानचा तुमचा अभ्यास होतो का नाही? त्यामुळे विज्ञानचा सुद्धा तुम्ही अभ्यास करा. ठीक आहे. आपल्याला काही डाऊट असेल तर विचारा. हा विचारा आराध्या. सर तुम्ही जो व्हिडिओ पाठवणार आहे ते नोट्स लिहितात का वहीत? हो नोट्स लिहायचे. त्यामध्ये जे हायलाईट करून सांगतो ना महत्वाचं त्या नोट्स लिहायचे आहेत ना. दोघी तिघी नोट्स लिहून पाठवलेत मला. समृद्धीने पाठवले. आज सकाळी कोणतं मला नोट्स लिहून पाठवले. आज सकाळी पण एखाद्या नोट्स लिहून पाठवले मला. बाकीचे नोट्स लिहिले नाही. नोट्स काढायचे असतात. पाठ्यपुस्तकाचे नोट्स काढा म्हणजे तुम्हाला एनएमएस परीक्षेला सोपं जाईल. जे विद्यार्थी एनएमएसला आहेत त्यांनी तर काढा कमीत कमी. कळतंय का? सर मी काढलेत पण पाठवायचं तेवढं राहिलं. बरं ठीक आहे.